मित्रांनो बघा इथे एक लाईट गेलेली आहे आपली. मित्रांनो आल्यासारखं वाटते मात्र. नमस्कार मित्रांनो, चला बघूया आजचा ब्लॉग. मित्रांनो नमस्कार. आजचा दिवस पाडवा आहे. आज काल एक रील बनलेली आपली पेरूची, तर त्याचा अर्धवट काल रात्री आम्ही फ्रीजरमध्ये टाकलेलं. तर आज ही संपूर्ण रील तुम्हाला दाखवणार आहे की रीलमध्ये काय बनलं काय नाही बनलं ते. आणि इकडे तुम्ही बाहेर याल तर चालू आहे रेग्युलर डेलीची कामं चालू आहेत. आज सकाळी सकाळी आम्ही इथे आमची पूजा वगैरे झाली. इथे भोलापासून कपडे वगैरे खराब करून बसलेलं आहे. देवाची पूजा वगैरे झालेली आहे आमची इकडे. सर्व ठिकाणी आमचं कामं उरकलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे अपडेट करतो आहे. भाजी कटिंग वगैरे चालू आहे साईडला. तुम्हाला इकडे दाखवतो मी. इकडे आपण शॉपला इथे देवाची पूजा वगैरे सर्व झालेली आहे व्यवस्थित. तर छानपैकी दिवस सुरुवात झालेली आहे. हा मित्रांनो, हा आयटमसुद्धा बनलेला आहे आणि छानपैकी बघा किती टेम्पटिंग वाटतोय बघा. पेरूमध्ये आपण ग्रेप्स भरलेला आहे मस्तपैकी. त्याला ग्रेप मसाला वगैरे टाकून लिंबू मारलेला आहे आणि एवढा सुंदर वाटतो ना दिसायला की नक्कीच तेवढा खायला पण सुंदर असणार आहे. आपण हा बर्फाचा आहे, आईसमध्ये थंड झालेला आहे. उनको बुलालो ना दोनों को, हिरामोर आणेल को. तर बर्फामध्ये थंड झालेला आहे त्यामुळे मी काही खाणार नाही कारण की बर्फ खाला तर प्रॉब्लेम होऊन जाईल. पण हे बघा हे लिंबू टाकलेलं, मसाला वापरलेला असा, सॉल्ट आणि मसाला वापरलेला आणि त्या पद्धतीने हा छानपैकी मस्त तयार केलेला. तर तू खाल्ल्यानंतर नक्की समजेल की किती सुंदर टेस्टिंगला होता वगैरे. तर तुम्हाला दाखवत होता किती त्यांना आवडतं ते. हां हे बघा तर इकडे तिघंजणं आलेले आहेत. आता हे तिघंजणं टेस्ट करून पाहतील की हा ॲटम कसा बनला आहे. तर थंडगार पण ॲटम आहे आणि आंबट गोड पण आहे. दोन्ही बाजूनी मिक्स आपण असा एक गरमीसाठी बनवलेला काहीतरी वेगळा. देखो सब लोग खा के देखो, ले लो एक एक. चुपा पण चावा पण काही करू शकता तुम्ही दोन्ही गोष्टीमध्ये. आणि तुम्हाला चटपटीत पण लागेल आणि हे पण लागेल. तर पेरू खायचा जो आनंद आहे तो तुम्हाला हळूहळू खावा लागेल या गोष्टीमध्ये. तर काहीतरी युनिक डिश आहे ही. तो अच्छा तो चटपटा तो लग रहा है, कम से कम ठंडा तो लग रहा है, ठंडा लग रहा है. हां अच्छा लगा, फार थंड लागणार. बर्फातच आहे ॲक्च्युली त्यामुळे. तर ह्याला तुम्ही मस्त चुपून पिऊ शकता किंवा कॅन्डीसारखं चुपू शकता आणि त्याला खातो आम्ही, एन्जॉय करतो. तर मित्रांनो बघत राहा आणि बनवा आणि बनवून नक्की खा. ठीक आहे, जाओ हे लेके जाओ, बाटके खा लो, तो भी लेके जाओ. मित्रांनो बघा आज आपल्या शिजानी काय केलं बघा, टकलू केलं. टकलू काय केलं शिजानी? टकलू केलं. टकलू केलं शिजा. स्माइल कर, एक स्माइल कर. स्माइल नाही करताय, टकलू केलं म्हणून स्माइल नाही करताय. अरे वा वा. मित्रांनो बघा इथे एक लाईट गेलेली आहे आपली. लाईट गेल्या त्यामुळे आता आपण जनरेटर ऑन केलेलं आहे काही वेळासाठी. लाईट गेलं की आपलं जनरेटर ऑन करायला लागतो. तेव्हा इथं आपलं मेन स्विच आहे, सर्व बोर्ड वगैरे आपल्या इकडे आहे. तर आपल्या इकडे जर एक माउंट फेज गेलेला आहे तर एक जर आपला लाईटीचा फेज गेला तर आपल्याला संपूर्ण जनरेटर ऑन करून लाईट आपल्याला स्विच करून घ्यायला लागते. मुझे लगता है एक फेज गया शायद, एक फेज गया, लेकिन बाकी इसका तो नहीं गया आजू बाजू वालों का. इसका जाता है सुबह वाले का. चलो देखो उनको वहाँ पे बिठा दो, देखो कस्टमर को बिठा दो. तर मित्रांनो मला वाटतं इथून एक फेज गेलेला आहे. सध्या आम्ही चालू केलेलं आहे जनरेटर, पण लवकरात लवकर फेज चेक करावं लागेल. अदरवाईज MSCBची लाईट असताना पण जनरेटर चालू ठेवावं लागणार आहे, बघावं लागणार आहे. तर जनरेटरमध्ये लाईट परवडत नाही त्यामुळे थोडा वेळ लवकरात लवकर MSCBला कॉल करून चालू करून घ्यावं लागेल आणि मग हा जनरेटर आपण तेव्हा बंद करू शकतो. हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे. तर करूया लवकरात लवकर ते बंद करून घेऊ कारण कस्टमर पण सध्या फुल आहेत. त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी पर्याय काढणं गरजेचं आहे. मित्रांनो बघत राहा. मित्रांनो सर्व ठिकाणी वारा चांगला वाहतोय जोरदार आणि सर्व माती पण उडते. मला वाटतं पावसाची लक्षणं वाटत आहेत. तर बघूया आज पाऊस पडणार आहे का रात्री, समजेल आपल्याला थोडा वेळात. सध्या तरी झाडे बिडं चांगली हे होत आहेत आणि वारा सुटलेला आहे. तर शक्यता वाटत आहे की बघा तुम्ही सर्व ठिकाणी बघत असाल कचरा वगैरे उडतोय, माती वगैरे उडते. तर शक्यता वाटते पावसाची. बघूया काय होते ते. वातावरणामध्ये काय झाला बदल तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो आल्यासारखं वाटते मात्र कारण की जोरदार सध्या हे पडते. कुठेतरी पाऊस 100% पडतो ह्या आणि थंडगार वारा सुटलेला आहे सर्व ठिकाणी. याचा अर्थ पाऊस पडत आहे. तुमच्याकडे कोणाकडे पाऊस पडतोय का नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. मित्रांनो बघा काही आयटम चाललेले आहेत. क्या ये ना क्लासिक नाचोज आहे जैनमध्ये
आणि कॉम्बिनेशन आहे जैनमध्ये. आपण जैन फूडसुद्धा बनवतो. जैनचे आपले सॉसेस वगैरे आपल्याकडे सर्व अवेलेबल आहे आणि सेजून चटणीसुद्धा जैनमध्ये आपल्याकडे आहे. तर सर्व जैन फूड चाललेलं आहे. ठीक आहे, चलो जाणवतो जैन फूड. मित्रांनो, थंड वारा एकदम थंड वारा सुटलेला आहे. एवढा थंड वारा काय विचारून सोय नाही. मला वाटतं कुठेतरी जोरदार पाऊस पडत आहे आणि या थंड वाऱ्यामध्ये आपण गरम गरम लाईम टीचा आपण आनंद घेत आहे. भयंकर थंडी आहे. म्हणजे आता एवढा थंड वारा सुटला आहे ना की असं वाटतं की कुठेतरी आपण काश्मीर साईडला कुठेतरी फिरायला आलेलं आहे. एवढं थंड वारा सुटलेला आहे आणि वातावरणामध्ये अचानक एकदम थंडावा आलेला आहे. मला वाटतं कुठेतरी जोरदार पाऊस पडतो आहे असा अंदाज वाटतो. आणि तुम्ही बघाल ना इकडे तर सर्व ठिकाणी आपण दाखवतो. तुम्ही समोर बघा तिकडे झाडं वगैरे जोरदार सर्व ठिकाणी हे होत आहे. सर्व ठिकाणी मला वाटतं वातावरण सर बदललेलं आहे. काही लोक म्हणतात जळगाव साईडला बर्फ वगैरे पण पडत आहे, अशी परिस्थिती आहे. आणि आता 11:15चा आसपासचा टाईम झालेला आहे. बऱ्यापैकी कस्टमर आता संपलेले आहेत आणि मी चहाचा आनंद घेतो आज. मित्रांनो, आज म्हणतात सिलेंडरचा प्रॉब्लेम अजून वाढलेला आहे. म्हणतात आता LPG गॅस अजून पुढे मिळणार, थोडंफार पण मिळणार नाही असं म्हणत आहेत. आणि पेट्रोल आणि डिझेल पण वाढणार आहे असं म्हणत आहेत. तर बघूया त्याच्यामध्ये किती आपण चुली वगैरे लावून किती गोष्टी करू शकतो किंवा येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक वरती काही करावं लागतं का. तामझाम आहे बरंचसं. आता आपण जाणार आहे बाहेर परवापासून. तर तुम्हाला परवापासून तिकडचे ब्लॉग बघायला मिळतील. आमच्या बाहेर जाण्याचे, आमचे ट्रॅव्हलिंगचे, आमच्या राहण्याचे, आमचे फिरण्याचे. ते ब्लॉग तुम्ही नक्की बघा सर्व. तुम्हाला आमची अख्खं जर्नी बघायला मिळेल. आम्ही कुठे जाणार, आम्हाला काय LPG शॉर्टेज आहे, काय काय खायला कमी मिळते नाही मिळते, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. तो सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला फार मजा येणार आहे. मजा येते का आमचे हाल होते ते काय कल्पना नाही आहे. पण इकडे तरी सध्या LPGचा आणि ह्याचा संपूर्ण शॉर्टेज झालेलं आहे. तुमच्याकडे पण नक्की असेल. आता किती दिवस सर्व ठिकाणी चालणार आहे याची काय कल्पना अजून आपल्याला आहे नाही. तर ठीक आहे, बघूया काय होतं ते. जे काय होईल ते सर्वांचं होणार आहे, आमच्या एकट्याचं नाही. त्यामुळे तोपर्यंत एन्जॉय करा. बाय बाय. अब तुम्हारा ब्लॉग में डाल देता हूँ. तुमसे आइसक्रीम लिया करके. ये भी नया आइसक्रीम आहे ना. हे बघा नवीन आलेलं आहे. बास्किन रॉबिन्स आहे, हे आहे. चलो ये आप लोग पॅक कर दो. मित्रांनो, ही आपली सर्वात फेवरेट आईस्क्रीम आहे. स्ट्रॉबेरी चीज जास्त अवेलेबल नसते, फार कमी अवेलेबल असते. आज अवेलेबल होती म्हणून घेतलेली आहे. कधी तुमच्याकडे असेल तर ही नक्की ट्राय करा. आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.